बघा इकडे सगळ्यांनी, आज आपण नक्कल जॉईंट ची डिझाईन प्रोसिजर पाहणार आहोत मित्रांनो. व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. हे पहा, डिझाईन प्रॉब्लेम मध्येच आपण डिझाईन प्रोसिजर पाहू. डिझाईन अ नक्कल जॉईंट टू ट्रान्समिट 150 किलोन्यूटन. द डिझाईन स्ट्रेसेस मे बी टेकन ॲज 75 MPa इन टेन्शन अँड 60 MPa इन शिअर अँड 150 MPa इन कॉम्प्रेशन. बघा नक्कल जॉईंट मध्ये काय काय असतं. हा सिंगल आय असतो. हा काय असतो? सिंगल आय. हा हा असतो डबल आय. हे असते नक्कल पिन. आपल्याला हे वेगवेगळे कशात तुटते ते बघायचंय. लक्षात. कसं होतं, हा डबल आय असतो. जो ऑरेंज कलरचा आहे तो डबल आय असतो. हा रेड कलरचा सिंगल आय आणि त्याच्यात येलो कलरची पिन आणि या ग्रीन कलरच्याला कॉलर पिन म्हणते. पिन ऑफ कॉलर. पिन ऑफ कॉलर. तर आपल्याला आता एक 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 डिझाईन प्रोसिजर करायची मित्रांनो. तर सगळ्यात पहिले आपल्याला डिझाईन काय करायचंय? डिझाईन ऑफ रॉड. डिझाईन ऑफ रॉड. डिझाईन ऑफ रॉड. तर डिझाईन ऑफ रॉड मध्ये हे पहा, पहिल्या प्रोसिजर मध्ये रॉड कशामध्ये तुटतो? रॉड कशामध्ये तुटतो मित्रांनो? इकडे बघा. जर इथं विचार केला तुम्ही, हा जर टेन्शन मध्ये रॉड तुटतो. इथं जर व्यवस्थित बघितलं, हा जर तुम्ही टेन्साईल फोर्स अप्लाय केला दोन्हीकडे, तर इथं रॉड तुटत. रॉड इथं तुटत. हा इथं टेन्शन मध्ये तुटत. जर रॉड तुटला टेन्शन मध्ये, तर तुम्हाला क्रॉस सेक्शन कसं दिसल? गोल. क्रॉस सेक्शन कसं दिसेल मित्रांनो? गोल. तुम्हाला क्रॉस सेक्शन कसं दिसेल? गोल. तर बघा, रॉड जर टेन्शन मध्ये तुटला तर क्रॉस सेक्शन गोल दिसतं. बघा, तुटणं म्हणजे इथून क्रॅक होतो तो. इथून तुटतो असं गोल. आलं लक्षात. तर मग याचा फॉर्म्युला काय येईल? आपल्याला जर काय काढायचंय, आपल्याला डायमीटर काढायचं. डायमीटर ऑफ रॉड. फेल्युअर ऑफ रॉड असं लिहायचं. फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन. फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन. तर फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन मध्ये सगळ्यात पहिले कोणचं फेल्युअर आहे? रॉड कशामध्ये फेल होतो पहिले? कशामध्ये फेल होतो? टेन्शन मध्ये. कशामध्ये फेल होतो? टेन्शन मध्ये. तर मग काय करायचं? टेन्शन मध्ये फेल होतो. तर आता इथं फॉर्म्युला काय लिहायचं? आपल्याला माहिती आहे, सिग्मा टी इज इक्वल टू पी बाय. सिग्मा टी इज इक्वल टू पी बाय. तर पी इज इक्वल टू सिग्मा टी इंटू ए. सिग्मा टी इंटू ए. सिग्मा टी इंटू ए. तर सिग्मा टी ए काय राहतं मित्रांनो आपल्याकडे? ए काय राहील? पाय बाय 4 डी स्क्वेअर. एरिया काय राहील? पाय बाय 4 डी स्क्वेअर. पी इज इक्वल टू सिग्मा टी इंटू ए. देअरफॉर एरिया काय राहील? पाय बाय 4 डी स्क्वेअर. मला काढायचंय काय मित्रांनो? डी स्क्वेअर. म्हणजे डी 4p अपॉन पाय इंटू सिग्मा टी इज इक्वल टू डी स्क्वेअर. तर डी स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू पी किती दिलेलं आहे आपल्याला? 150 इंटू 10⁻³ 150 इंटू 10⁻³ 4 इंटू 150 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय इंटू सिग्मा टी. सिग्मा टी किती आहे मित्रांनो? सिग्मा टी किती आहे? सिग्मा टी किती दिलेलं आहे टेन्शन मध्ये? 75 MPa. सिग्मा टी 75 MPa. हे सिग्मा टी झालं. हे झालं तुमचं टाऊ आणि हे झालं सिग्मा सी क्रशिंग मध्ये. आलं लक्षात. किती येतं डी? नीट व्यवस्थित सांगा. देअरफॉर डी इज इक्वल टू 50.46 म्हणजे 52 घेऊन टाकायचं. 52 mm. हे झालं डायमीटर ऑफ रॉड. हे काय झालं? डायमीटर ऑफ रॉड. आता डायमीटर ऑफ रॉड झालं. आता पुढची स्टेजला काय करायचंय आपल्याला? डायमीटर ऑफ रॉड. आता पुढच्या स्टेजला काय करायचं आपल्याला बघा मित्रांनो. डायमीटर ऑफ रॉड झालं. तर आपल्याला काय काढायचं? इम्पेरियल रिलेशन वरून बाकीचे काढायचे. आता बघा, नीट बघा, वापस फिगर कडे बघा. हे पहा, हे काय? ही सिंगल आहे. ही सिंगल आहे. तर सिंगल आहे च डायमीटर, इंटरनल डायमीटर तेच रॉडचं डायमीटर आहे. हे पहा, ही सिंगल आहे. सिंगल आयचं जे इंटरनल डायमीटर आहे तेच रॉडचं डायमीटर राहणार. आलं लक्षात. आणि तेच पिनचं पण डायमीटर राहणार. ते पण पिनचं पण डायमीटर राहणार. हे सिंगल आयचं. मग आपल्याला डी काढायची गरज नाही. आता पुढे काढायची गरज नाही. मग आता दुसरं काय?
हे सिंगल आयचं आपल्याला तुटणं काढायचं. सिंगल आय कशी तुटती बघा, मी दाखवतो. सिंगल आय कशी तुटती तुम्हाला दाखवतो. इकडे लक्ष द्या. एक मिनिट पॉज कर व्हिडिओ. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, डायमीटर ऑफ रॉड कसा फेल होतो. हा, इकडे बघा, हे ही सिंगल आहे, हा, ही डबल आहे. इथं हे रॉड आहे, रेड कलरचा आणि ऑरेंज कलरचं हे रॉड दाखवलेलं आहे. हा, तर हा रॉड इथं फेल होतो. कसा फेल होतो नीट बघा. आता बघा, इथं हा रॉड जो आहे आता टेन्शन मध्ये फेल होतो. टेन्शन मध्ये फेल होतो. टेन्शन मध्ये फेल होतो. टेन्शन मध्ये इथं जर टेन्शन अप्लाय केलं तर फेल होतो. तर मग ते इकडे बघा, म्हणून मी आता सांगितलंय, पण डबल एकदा सांगतो. डायमीटर ऑफ रॉड इथं फेल होतो. मग काय करायचं? सिग्मा टी इज इक्वल टू पी बाय ए. डायमीटर ऑफ फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन. डबल सांगायला बरं का. टेन्शन पहिले एकदा सांगितलं, डबल सांगायलो. सिग्मा टी इज इक्वल टू पी बाय ए. तर पी आपल्याला काय काढायचंय? सिग्मा टी इंटू एरिया. आपल्याला पहिले सगळ्यात पहिले काय करायचं? डायमीटर काढायचं. सरळ सरळ आपण एरियाला इकडे घेतलं तरी चालतं. पी बाय सिग्मा टी. एरिया इज इक्वल टू काय असतो? पाय बाय 4 टी स्क्वेअर डी स्क्वेअर इंटू पी बाय सिग्मा टी. तर आता बघा, डी स्क्वेअर इज इक्वल टू पी 4 पी डिवायडेड बाय पाय इंटू सिग्मा टी. पाय इंटू सिग्मा टी. आता डी स्क्वेअर 4 पी किती आहे आपलं? जे पी आहे आपलं किती आहे? पी पी किती आहे आपलं? 150 इंटू 10⁻³ आणि स्ट्रेस किती आहे? स्ट्रेस 75. हा, डबल काढायला बरं मित्रांनो आपण. 150 इंटू 10⁻³ आणि स्ट्रेस किती आहे? 75. स्ट्रेस किती आहे? 75. किती येतं? डी 50.46 म्हणजेच 52 mm. 52 mm म्हणजे हे झालं एक फेल्युअर. डिझाईन ऑफ रॉड इन टेन्शन इथं फेल होतो. डिझाईन ऑफ रॉड इन टेन्शन. तर आता पुढचं बघा मित्रांनो. हा, पुढच्या मध्ये काय आहे? इकडे बघा. डिझा फेल्युअर फेल्युअर ऑफ सिंगल आय. खूप सोपं आहे. सिंगल आय इन टेन्शन. फेल्युअर ऑफ सिंगल आय इन टेन्शन. फेल्युअर ऑफ सिंगल आय इन टेन्शन. बघा, हे इथं जर तुम्ही टेन्साईल फोर्स अप्लाय केला, इथं जर तुम्ही टेन्साईल फोर्स अप्लाय केला, हा, तर काय होतं? हा रॉड इथं तुटू शकतो. कसं असतं माहितीये का? कोणताही रॉड जो आहे, काही पण जे तुटतं ते वीक सेक्शनला तुटत असतं. कोणची गोष्ट वीक असेल तर तुटत असते. हा, तर मग वीक सेक्शन इथं येऊन जातं होलो. हा, तर मग वीक सेक्शन होलो असल्यामुळे मग आपल्याला काय करावं लागेल? ही जर तुम्हाला ह्या डायग्राम काढणं गरजेचं असतं, 3D नाही. 3D फक्त समजायसाठी सांगायलो बरं मी. हा, तर ह्या डायग्राम काढायच्यात. तर इकडे बघा, हे जे राहील हे D2 राहील. हे काय राहील? आउटर डायमीटर ऑफ आय सिंगल आय. आउटर डायमीटर ऑफ सिंगल आय. D1 इज द इनर डायमीटर ऑफ सिंगल आय. हा, तुम्ही इम्पेरियल रिलेशन वरून बाकीचे सगळे हे काढून घ्यायचे. तर कसे काढायचे? डी इज इक्वल टू टी वन असतं. डी इज इक्वल टू टी वन. आपलं D1 किती आहे? 52 mm. D1 किती आहे? 52 mm. D1 किती आहे आपलं? 52 mm. लक्ष द्या मित्रांनो, आपल्याला हे फेल्युअर ओळखायच्या पहिले, फेल्युअर बघायच्या पहिले इम्पिरियल रिलेशननी डायमेन्शन्स काढावं लागतं. डी म्हणजे डायमीटर ऑफ शाफ्ट इज इक्वल टू D1 असतं. D1 म्हणजे डायमीटर ऑफ इंटरनल डायमीटर ऑफ सिंगल आय. इंटरनल डायमीटर ऑफ सिंगल आय. D1 म्हणजे इंटरनल डायमीटर ऑफ सिंगल आय असतं. हे हे इंटरनल डायमीटर ऑफ सिंगल आय. आलं लक्षात? नंतर D2 म्हणजे आउटर डायमीटर ऑफ फोर्क. D2 म्हणजे आउटर डायमीटर ऑफ फोर्क. सॉरी, सिंगल आय पण आणि फोर्क पण. सिंगल आय पण आणि फोर्क पण. हे फोर्क म्हणजे डबल आय असतं. ह्याचं आउटर डायमीटर आणि ह्याचं पण आउटर डायमीटर म्हणजे D2 असतं मित्रांनो. नंतर
D2 काढल्यानंतर D2 काय आपलं इम्पिरियल रिलेशन नुसार 2 × 52 म्हणजे 2D 2 × 52 104 नंतर D3 म्हणजे असतं डायमीटर ऑफ पिन हेड हे पिन हेड असतं डायमीटर ऑफ पिन हेड D3 असतं D3 काय असतं डायमीटर ऑफ पिन हेड D3 असतं मित्रांनो तर ते D3 आपल्याला इम्पिरियल रिलेशन भेटतं D3 इज इक्वल टू 1.5D म्हणजे 78 mm नंतर टी म्हणजे काय असतं थिकनेस ऑफ सिंगल आहे इथून ती इतकी टी असते थिकनेस ऑफ सिंगल आहे थिकनेस ऑफ सिंगल आहे इथून ते इतकं टी असतं थिकनेस ऑफ सिंगल आहे ती असते 1.25D म्हणजे 1.25 × 52 T1 0.75D 0.75 × 52 किती असतं 39 T1 म्हणजे थिकनेस ऑफ फोर्क किंवा डबल आय असतं थिकनेस ऑफ फोर्क किंवा डबल आय हे फोर्क आहे त्याचं थिकनेस म्हणजे ही जाडी त्याची थिकनेस ऑफ फोर्क लक्षात डबल आयच नंतर नंतर हे झालं T1 झालं नंतर बघा आता काय करायचं आपल्याला फेल्युअर ऑफ सिंगल आय इन टेन्शन काढायचं बघा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही इथं फोर्स अप्लाय करता जे विकेस्ट सेक्शन असतं त्याला फेल होतं तर विकेस्ट सेक्शन कुठे इथं हे विकेस्ट सेक्शन आहे तर हे विकेस्ट सेक्शन मध्ये तर आपल्याला जर याचा एरिया काढायचा कधी पण आपल्याला फेल्युअर मध्ये एरिया जर काढता आला तर आपल्याला डिझाईन करता येते तर आपला फेल्युअर एरिया हा आहे तर मग ह्याचं डायमीटर D2 ह्याचं डायमीटर D1 तुम्हाला माहिती आहे सिंगल आहे इन टेन्शन आहे टेन्शन म्हणजे टेन्साईल स्ट्रेस म्हणजे सिग्मा टी P/A असतं P/A सिग्मा टी इज इक्वल टू पी किती आहे पी चे एरिया कसा घ्यायचा याचा एरिया बघा हे मित्रांनो हे थिकनेस आहे टी हा हे D2 डायमीटर आहे D2 मायनस जर D1 केलं तर तुमचा हा सेक्शन राहील डॉटेड हे केलेला हा हा जो तुमचा सेक्शन आहे हा हॅचिंग लाईन मारलेला हा सेक्शन तुमचा राहील हा मधला सोडून D2 मायनस D1 म्हणजे हा सेक्शन राहील D2 मायनस D1 इंटू टी रेक्टँग्युलर कापल्या चाललं ना कापल्या कसं चाललं मित्रांनो रेक्टँग्युलर फेल कसं व्हायला रेक्टँग्युलर म्हणून एरिया काय गेला आपण रेक्टँग्युलर D2 मायनस D1 इंटू टी तर पी किती आहे आता बघा मित्रांनो पी किती आहे आपल्याकडे इथं फक्त आपल्याला चेक करायचं हे हे व्हॅल्यूज करेक्ट येते का नाही ते चेक करायचं डिझाईन सेफच असते कधी पण ज्या व्हॅल्यू आहेत त्या चेक करायच्या आता पी ची व्हॅल्यू किती मित्रांनो पी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला पी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 150 इंटू 10⁻³ पी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 150 इंटू 10⁻³ पी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 150 इंटू 10⁻³ तर इकडे बघा पी ची व्हॅल्यू आहे 150 इंटू 10⁻³ एक स्ट्रेस काढली की जवळपास सगळं भेटतं D2 किती आहे 104 मायनस D1 किती आहे मित्रांनो 52 D1 किती आहे 52 थिकनेस किती आहे 65 थिकनेस किती आहे 65 किती येतं हे 5 सांगा नीट काढा हे पहा असं करा 104 मायनस 52 असं टाका कॅल्सियम म्हणजे सोपं जाईल मित्रांनो 150 इंटू 10⁻³ 52 इंटू 65 किती येतं 44.37 किती आलं 44.37 न्यूटन पर mm². हे आलं तुमचं सिग्मा टी तर बघा मित्रांनो काय करायचं माहिती का आता जे आपल्याला सिग्मा टी दिलेलं आहे त्याच्याशी क्रॉस चेक करायचं त्याच्यापेक्षा कमी उत्तर यायला पाहिजे तर आपल्याला दिलेलं किती आहे सिग्मा टी आपल्याला दिलेलं सिग्मा टी आहे आपल्याला जे सिग्मा टी दिलेलं आहे ते 75 आहे आपल्याला जे दिलेलं सिग्मा टी किती आहे 75 सिग्मा टी जे ते 75 आहे तर आपल्याला काय करायचं 75 पेक्षा कमी येतं का पाहायचं तर 75 पेक्षा कमी आलं हा सिन्स सिग्मा टी इज लेस दॅन 75 न्यूटन पर mm². गिवन व्हॅल्यू therefore डिझाईन इज सेफ आता पुढचं करायचं आता पुढचं टेन्शन चेक करायचं बघा बाळांनो ह्याच्यात दोन्ही पण व्हायला डिझाईन प्रोसिजर पण व्हायली आणि तुमचं न्यूमरिकल पण सॉल्व्ह व्हायला तर आता बघा नेक्स्ट म्हणजे दोन प्रश्न एक साथ होईल नंतर नेक्स्ट आता हे पहा फेल्युअर फेल्युअर ऑफ फोर्क किंवा डबल आय इन टेन्शन
फेल्युअर ऑफ डबल आय इन टेन्शन. ज्यावेळेस तुम्ही इथं फोर्स लावता, इथं ज्यावेळेस फोर्स लावता त्यावेळेस काय होतं, ते जे वीक सेक्शन म्हणजे इथं फेल होतं. वीक सेक्शन म्हणजे इथं फेल होतं. तर इथं बघा, असं वीक सेक्शन काढू आपण फेल होणार. हे पहा, इथं फेल होतं. हा, तर हे काय तुमचं D2, हे काय तुमचं D2, हे काय तुमचं D1 आणि हे T1, थिकनेस ऑफ फोर्क म्हणजे डबल आहे. थिकनेस ऑफ फोर्क म्हणजे डबल आहे. आता फेल्युअर, आपली नेक्स्ट हेडिंग काय आहे? फेल्युअर फेल्युअर ऑफ डबल आय, डबल आय इन टेन्शन, डबल आय इन टेन्शन, फेल्युअर ऑफ डबल आय इन टेन्शन, फेल्युअर ऑफ डबल आय इन टेन्शन. तर फेल्युअर ऑफ डबल आय इन टेन्शन कसं फेल होतं डबल आय टेन्शन मध्ये? इकडे बघा, सिग्मा टी, हा, सिंगल आयची कॅल्क्युलेट केली ना आपण व्हॅल्यू. सिग्मा टी इज इक्वल टू पी अपॉन, हा, इकडे बघा, D2 मायनस D1 इथे एक आणि इथे एक. म्हणजे फक्त मागच्या फॉर्म्युल्याला काय करायचं, मागच्या फॉर्म्युल्याला काय करायचं, फक्त मागच्या फॉर्म्युल्याला 2 लावायचं. आणि मागच्या फॉर्म्युला जो आहे ना, हे फॉर्म्युला, मागचा फॉर्म्युला कोणचा, हा, याला फक्त 2 लावायचं आणि इथं T1 लावायचं शॉर्टकट ट्रिक्स मध्ये. हा, आणि लॉंग कट मध्ये जर सांगायचं म्हणलं तर फक्त व्यवस्थित तुम्हाला डिझाईन कसं करायचं, 2 इंटू D2 मायनस D1 इंटू T1 झालं. आणि मित्रांनो, जर थोडं लॉजिकल डोकं लावलं तर उत्तर पण तेच येणार आहे. 150 इंटू 10 to the power 3, हा, 2, 152 मायनस 152 नाही, 104, 2 गुणिले 104 मायनस 52 इंटू T1. T1 किती आहे? T1 T1 किती आहे तुमचं? T1 किती आहे? T1 किती आहे? 39. T1 किती आहे? 39. T1 आहे 39. तर 39 T1 आहे. तर उत्तर चेक करा किती येतं, इंटू 39. वेगळं येऊ शकतं. किती येतं? सिग्मा टी. त्याचं वेगवेगळं येतात. सारखं सारखं शेअर आणि त्याच्यात दोन्ही सारखं येतं. मग बघा पटकन किती येतं. 36.98 न्यूटन पर एम एम. 36.98 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 36.98. हे पहा, इट इज लेस दॅन 75, लेस दॅन 75 न्यूटन पर एम स्क्वेअर. देअरफॉर डिझाइन इज डिझाइन इज सेफ. अंडरस्टँड नाव. हे डबल आय इंटेन्शन झालं. आता हा, पिनचं फेल्युअर पाहू. पिन ही दोन ह्याच्यात तुटती. हा, एक बेअरिंग मध्ये पण तुटती, बेअरिंग म्हणजे बेंडिंग, आणि एक शेअर मध्ये तुटते. कशा तुटती? शेअर मध्ये. पहिले शेअरचं पाहू आपण. फेल्युअर, बेंडिंगचं वेगळं विचारते. फेल्युअर ऑफ नक्कल पिन, नक्कल नक्कल पिन इन नक्कल पिन इन इन शेअर, शेअर. आता बघा मित्रांनो, हा, तुम्हाला एरिया कोणता, हीच अशीच फिगर काढायची. हा, तर टाऊ इज इक्वल टू पी किती आहे? 150 इंटू 10 to the power 3. एरिया, एरिया कसा येईल? सर्क्युलर येईल. हा, आणि इथं शेअर होईल आणि इथं शेअर होईल, म्हणजे डबल शेअर आहे. तर 2 इंटू π/4 इंटू D1 स्क्वेअर. हा, 150 इंटू 10 to the power 3 डिवायडेड बाय 2 इंटू, हा, π/4 इंटू D1 किती आहे? D1 किती आहे? 52 चा स्क्वेअर. किती येतं हे? टाऊ किती येतं? 35.35
बरोबर आहे 35.31 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आता आपल्याला शिअर स्ट्रेस दिलेली का बघा इथं ह्याच्यात काय होतं ह्याच्यापेक्षा कमी आहे का बघायचं इकडे बघा आता आपल्या शेअर मध्ये किती आहे 150 150 पेक्षा तर कमीच हा इज लेस दॅन 150 न्यूटन पर एम एम स्क्वेअर न्यूटन पर एम स्क्वेअर देअरफॉर डिझाईन इज सेफ आता बघा डिझाईन इज सेफ नंतर पुढचं फेल्युअर कशात आहे आता हा शेअर मध्ये आता बघा फेल्युअर ऑफ सिंगल आय इन शेअर तर बघा मित्रांनो फेल्युअर ऑफ सिंगल आय इन शेअर टाऊ इज इक्वल टू पी अपॉन एरिया असतो तर शेअर मध्ये पण तसंच फेल होतं हा जो तुकडा आहे हा जर तुकड्याचा जर तुम्ही विचार केला शेअरचा हा जो तुकडा पडतो हा तो पण काय येतो माहिती पी इन ब्रॅकेट D2 मायनस D1 इंटू टी हा D2 मायनस D1 इंटू टी तो कसा येतो सांगतो मित्रांनो लक्ष द्या इकडं इकडे बघा हा एरिया कसा आला तो एकदा सांगतो मित्रांनो हे पहा ह्याला बाजूला घेतलं तर हे असतं टी हे किती असतं इकडे बघा हा जर रॉड आपण असा बाजूला घेतला आपला हा जो तुकडा आहे हा बाजूला घेतला हा तर आपल्याला हे टी असतं हे काय असतं टी पण एवढा भाग काढायचा तर एवढा भाग काय राहील हे टोटल इथून ते इतकं D2 आहे इथून ते इतकं D1 आहे हा तर हे D2 मायनस D1 म्हणजे मित्रांनो हा भाग राहील आणि हा भाग राहील पण मला एवढाच भाग पाहिजे म्हणून एवढाच भाग पाहिजे म्हणून डिवाइड बाय टू एवढाच भाग पाहिजे म्हणून डिवाइड बाय टू हा आणि हे खाली आणि वरी म्हणून इंटू टू म्हणून मग हे टू आणि हे टू टू गेट कॅन्सल तर पी D2 मायनस D1 इंटू टी इज द आन्सर मग ह्याचं उत्तर कसं येईल पीचं काय 150 इंटू 10⁻³ हा 104 मायनस 52 इंटू थिकनेस किती आहे 65 इज इक्वल टू 44.37 न्यूटन पर एम एम हा इज लेस दॅन 75 न्यूटन पर एम स्क्वेअर इज लेस दॅन 75 150 शिअर स्ट्रेस 150 आहे ना 150 पेक्षा कमी 150 न्यूटन पर एम एम स्क्वेअर देअरफॉर डिझाईन इज सेफ नंतर बघितलं मित्रांनो आता बघा पुढचं फेल्युअर आता डबल आयच हा आता डबल आयचं फेल्युअर इकडे बघा इथं पण तेच करायचं जास्त डोकं लावायचं काम नाही हा फेल्युअर ऑफ डबल आय इन कशात येते शिअर तर बघा याचा फॉर्म्युला काय टाऊ इज इक्वल टू अपॉन पी अपॉन 2 इंटू D2 मायनस D1 इंटू T1 इथं पण तसंच करायचं आता बघा एरिया कसा काढायचा हा स्लॉट हा याची थिकनेस T1 याची थिकनेस काय T1 याची थिकनेस काय T1 तर एवढा भाग किती येईल तेवढाच येईल D2 मायनस D1 बाय 2 हा भाग राहील हा इथून ते इतका हा जो इथून ते इतका भाग आहे तो D2 मायनस D1 इंटू D1 बाय 2 राहील इंटू T1 हा नंतर T1 आलं लक्षात T1 याचं खाली वरी आहे म्हणून 2 चिचू 8 कॅन्सल आलं लक्षात हा D2 मायनस D1 इंटू T1 मग तसं इथं पण आहे खाली वरी कॅन्सल D2 मायनस D1 इंटू 2 हा एक आणि हा एक समजलं P 150 इंटू 10⁻³
डिवायडेड बाय 2 इंटू 104 मायनस 52 इंटू 0.75 म्हणजे 39 वाटतं. हा 39 आहे ना, इकडे लक्ष द्या. 39 इम्पेरियल रिलेशन 39 हा 39 पुढे ते इम्पेरियल रिलेशन याच्यात हे पहा डी टी वन किती आपलं 39 हा 39 मग किती येतं उत्तर हे बघा. जेवढं सिग्मा टीचं येतं तेवढंच याचं येतं. किती येतं पटकन सांगा. सिग्मा टी डबल आय मध्ये जेवढी तुटती तेवढंच 36.38 येतं. 36.98 37 नाही नीट लक्ष द्या. नीट काढा. हे पाय 104 मायनस 52 52 इंटू 2 इंटू 39 गेले सेम तसंच यायला पाहिजे याच्यात. याचं आपण 2 इंटूच घेतलं ना 36.98 तेच येतं 36.98 न्यूटन पर एम एम स्क्वेअर 36.98 न्यूटन पर एम एम स्क्वेअर इज लेस दॅन 150 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. डिझाईन इज सेफ. आता कशात राहिलं क्रशिंग मध्ये. आता काय राहिलं क्रशिंग मध्ये. तर क्रशिंग मध्ये बघा आता क्रशिंग मध्ये हा आता क्रशिंग मध्ये बघा हा सिंगल आयचं क्रशिंग मध्ये सिंगल आय क्रशिंग मध्ये कुठं तुटत असतं मित्रांनो हे इथं तुटत असतं. क्रशिंग मध्ये क्रश होतं क्रश पिन बरोबर क्रश होतं. तर हे ह्या एरियात क्रश होतं. मग हे D1 इंटू टी हा हा एरिया दिसला जातो D1 इंटू टी रेक्टॅग्युलर एरिया दिसला जातो D1 इंटू टी. तर D1 इंटू टी तर सिग्मा सी के म्हणू शकता किंवा सिग्मा सी म्हणू शकता क्रशिंगचं पी डिवायडेड बाय D1 इंटू टी D1 इंटू टी पी डिवायडेड बाय D1 इंटू टी हा पी डिवायडेड बाय D1 इंटू टी. सो हे पहा पी इज इक्वल टू D1 इंटू टी आलं. मग आता पी किती आहे 150 इंटू 10⁻³ हा D1 किती आहे 52 इंटू मित्रांनो एक खासियत सांगतो तुम्हाला क्रशिंग मध्ये शिअर मध्ये आणि टाऊ मध्ये सिंगल आयचं एकच उत्तर येतं. तुम्ही वाटलंच तर पुन्हा पीडीएफ बघा पुन्हा व्हिडिओ बघा तेच उत्तर आलं. आलं लक्षात. आणि इथं बघा आलं तेच उत्तर येतं. हे पहा सिंगलचं शेअर मध्ये किती आलं आपलं सिंगलचं आलं आपलं 44.37 44.37 हा सिंगलचं कशामध्ये ते टेन्शन मध्ये शेअर मध्ये पण 44.37 सिंगलच हा डबलचं तसं सगळ्यामध्ये सारखंच येतं. आणि याचं पण 44.37 आलं असं आलं का 44.37 न्यूटन पर एम. देअरफॉर डिझाईन इज सेफ कारण की 75 पेक्षा कमी आहे. डिझाईन इज सेफ. नाव नेक्स्ट आता क्रशिंग मध्ये इथं छान डायग्राम दाखवली. इथं बघा क्रश होतं आलं लक्षात. इथं एकदा घासतं इथं एकदा घासतं आलं लक्षात. मग घासल्यामुळे कसं आकार होतो असा हा T1 इंटू T1 इंटू T1 हा एक आणि एक 2 तर सिग्मा काय ते सिग्मा नाही ते तो क्रशिंग हा क्रशिंग स्ट्रेस इज इक्वल टू पी बाय 2 इंटू G1 इंटू T1 तर P इज इक्वल टू 150 इंटू 10⁻³ 2 इंटू T1 किती आहे 52 आणि T1 किती आहे 39 हा इज इक्वल टू 36.98 न्यूटन पर एम एम स्क्वेअर इज लेस दॅन 150 न्यूटन पर एम स्क्वेअर. देअरफॉर डिझाईन इज सेफ. हा ह्याच्यात पण तुम्ही लेस दॅन 150 म्हणायचं. या व्हिडिओ याच्यामध्ये पण काय म्हणायचं लेस दॅन 150 त्याच्यामुळे डिझाईन इज सेफ.
याच्यात पण लेस दॅन 150 म्हणायचं. डिझाइन इज सेफ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब. धन्यवाद. जमलं?